दाखवण्याचा योग या ठिकाणी आपल्याला येत आहे। एक 10-15 वर्षापूर्वी हे दृश्य सर्रास असायचे। प्रत्येकाच्या डोक्यावरती अशा सरपणाच्या मुळी असायच्या आणि या जंगलामधून त्यावेळेला सर्रासपणे अशा मुळी घेऊन लोक जायची। पण गेल्या 15 वर्षामध्ये प्रत्येक घराघरामध्ये गॅस पोहोचला आणि हे सरपण प्रत्येकाच्या घरामधून निस्तानाबूत झालं। परंतु इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला। भले तो कृत्रिम असू देत, परंतु निर्माण झाला आहे आणि त्या भीतीपोटी माणसांची पावलं आपसुकपणे या ठिकाणी चुलींकडे वळाली आणि या ठिकाणी बघा 5 स्त्रिया या गारखिंडीच्या जंगलामध्ये या ठिकाणी सरपण तोडून आता चाललेले आहेत। बऱ्याच लोकांना जी पूर्वी इच्छा असायची की चुलीवरचं जेवण, आता बऱ्याच हॉटेलांमध्ये असं बोर्ड लागलेला असतो की चुलीवरचं जेवण मिळेल, चुलीवरचं मटण मिळेल, चुलीवरची भाकरी मिळेल। म्हणजे हॉटेलांमध्ये ते पोचलं। पूर्वी कधी हॉटेलांमध्ये अशा गोष्टी मिळायच्या नाही, परंतु जेव्हा जगात मार्केटमध्ये मिळायला बंद होतं तेव्हाच अशा गोष्टी घडतात। आणि आता प्रत्यक्षामध्ये या युद्धामुळे खऱ्या अर्थाने इराणचे आणि त्यांच्या विरुद्ध लढणाऱ्या इस्रायल आणि अमेरिकेचे आपण सर्वांनी आभार मानायला हवेत की ही लोक परत सरपणासाठी जंगलाकडे वळली आणि हे सरपण घेऊन जात आहेत। परंतु एक गोष्ट सांगायला हवी की या गॅसमुळे जंगलांची वाढ मात्र अगदी मोठ्या संख्येनं झाली आणि वनसंवर्धनाचं काम अतिशय चांगल्या रीतीनं झालेलं आहे। करोडपती विचारमंचसाठी आपलाच अनिकेत देशमाने। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।